पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे हालेलुया। माझा प्रिय बंधूंनो, भगिनीनो, लहान लेकरांनो, प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया। देवाचा वचन ज्यांच्या हृदयामध्ये आहे त्यांना दुसऱ्यांशी बोलत आहे तेव्हा त्या शब्दामध्ये पावर येत आहे। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। प्रियानो, ही मुलगी ताकदीने समजावून दिलं। प्रेज द लॉर्ड। मला दुसरं काही बोललं नाही, एवढंच करायला बोललं, एवढं करा। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। पहिल्यांदा बुडालं, उठल्यावर दुसऱ्यांदा मुलग्याच्या ऐवजी बघायला चालू केलं, काही झालं की नाही, झालं की नाही। हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया। धन्यवाद येशू। परमेश्वराने एखाद्या गोष्टी बोललं तर पूर्ण करा। हालेलुया। मागे पुढे बघायची गरज नाही, तर पूर्ण करा। हालेलुया। देवाने बोललं तर तुम्ही जर पूर्ण केलं तर तुम्हाला त्या गोष्टीचा उत्तर देऊन देणार। हालेलुया, धन्यवाद येशू। हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया। प्रियानो, नामानला एक वेळा बुडाला तरी एक अनुभव मिळण्यासारखा होता। एक वेळा बुडाला तर बरं झालं म्हणून तो आनंदी होऊन घराकडे जाणार। सर्वात मूल्यवान गोष्ट आहे तुला बरे करणारे देव आहे म्हणून त्या देवाच्या ओळख। बरेपणासाठी नाही घ्यायचं। मी बरे झालो तर ज्या देवाने मला बरे केलेलं आहे त्याचा जय जयकार करायचा आहे, त्याचा गुणगान करायचं आहे। अनेक लोक बरे होत नाही कारण ते स्वतःकडे बघताय। बरे करणारा देवाकडे बघायला कमी पडताय, बरे करणारा देवाचा गुणगान गायला, जय जयकार करायला कमी पडताय। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। धन्यवाद येशू। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। देव परमेश्वर मला एका क्षणामध्ये बरे करू शकताय, तरी मी देवाला ओळखायला कमी पडण्याची शक्ती आहे। धन्यवाद येशू। हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया। सर्वसामान्य माणूस स्वार्थी आहे। हालेलुया। येशूने आजच्या शुभ वर्तमानाद्वारे या गोष्टी आपल्या डोक्यात घातलेल्या आहेत। 10 लोक आले, त्यातील एक शमरोनी होता, 9 लोक यहूदी होते। बरे झालं, जिथून आला तिकडे परत गेले। धन्यवाद द्यायच्या गोष्टी विसरले। देवाच्या संबंधातील गोष्ट मिस्ट्री आहे। मिस्ट्री म्हणजे रहस्य आहे। तिथे डोकं चालून होत नाही, काही गोष्टी डोक्याने चालणारी गोष्ट नाहीये। हालेलुया। तिथे कृपा कार्य करत आहे। हालेलुया। कृपा कसे मिळत आहे? देवाचे वचन जेव्हा आपण समजण्यासाठी नम्र होत आहे, हालेलुया, अगदी नम्र होत आहे, शांत होत आहे, देवासाठी आपल्या हृदय उघड ठेवलेलं आहे, हालेलुया, तेव्हा वचन सांगत आहे शिष्याप्रमाणे परमेश्वर त्यांना मार्गदर्शन करतो। हालेलुया। पवित्र संस्काराला हालेलुया, हालेलुया, हालेलुया। धन्यवाद येशू। हालेलुया। शुद्ध करणारा जगातील कुठल्याही औषध नाही। तुझ्यासाठी जे काही बेकार बेकार म्हणून वाटत आहे
ते सुद्धा तुला बरे करणार, तुझा हृदय जर तू शुद्ध केलं तर. तुम्ही रस्त्यावरून चालत जाताय, काही ठिकाणी चिखल भरलेला आहे, तुम्ही काय करणार? जास्त चिखल असलेल्या ठिकाणी कोण चालत जायला बघणार का? हालेलुया. चिखल आपल्याला आवडत नाही. हालेलुया. चिखल असलेल्या भागातून आपण लांबून जातो. हालेलुया. योहानाच्या शुभवर्तमानामध्ये 9व्या अध्यायामध्ये हालेलुया आपण पाहतो की स्वतः प्रभू येशू माणसाला काही किंमतीचा नाही म्हणून वाटणारा जे चिखल आहे ते चिखलच गोळा करून तरी डोळ्याला लावतो. कुठल्या तरी डॉक्टरांच्याकडे गेलं तर ते डॉक्टर त्या माणसाला शहाणा म्हणून बोलणार का? हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. धन्यवाद येशू. योहानाचा शुभवर्तमान 9व्या अध्यायातील 15 वचन. म्हणून पुरुषांनीही त्यांना पुन्हा विचारले, तुला दृष्टी कशी आली? तो त्यांना म्हणाला, त्याने माझ्या डोळ्यास चिखल लावला. हालेलुया. साक्षी देत आहे. हालेलुया. प्रश्न विचारणारे लोकांना साक्षी देत आहे. त्याच्याकडे गेलो, मी अंधळा होतो, मला काही दिसत नव्हता. हालेलुया. त्याने थोडा चिखल काढले आणि माझ्या डोळ्याला लावले. हालेलुया. चिखल बनवायला येशूने 2-3 दिवस घेतले का? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. थोडा हे पण टाका, थोडा ते पण टाका, आपण चिखल बनवूया म्हणून माता मरियाला शिष्याला बोलले का? हालेलुया. हा जेव्हा समोर गेला, समोर दिसलेले थोडासा चिखल येशूने घेतली आणि त्याच्या डोळ्याला लावले. हालेलुया. धन्यवाद येशू. आयुष्यभर अंधळा असलेला हा माणूस येशूने चिखल लावलेल्या क्षणामध्ये बघायला पाहायला औषधापेक्षा महत्वाचं आहे तू ज्यांच्या समोर आहे त्याला तू ओळख नाही. माझ्या आयुष्यामध्ये अजून का बदल झाला नाही? हालेलुया. मला बेस्ट मेडिसिन मिळालं नाही म्हणून नाही. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. 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 धन्यवाद येशू. बेस्ट मेडिसिन नाही, महत्वाच्या गोष्टी बरोबर जो आहे त्याला तुम्ही ओळखणार. अनेक लोकांचा कमरेचा त्रास 100% आता पुऱ्या दूर झालेला आहे. तुमच्यामध्ये अनेक लोकांचा झोपेच्या समस्या येशूने पूर्णपणे काढून टाकलेला आहे. अगोदर झालेले बिघडलेले ऑपरेशन येशूने आज बरोबर करून देऊन तुमच्या दुरुस्त ऑपरेशन येशूने दुरुस्त केलेलं आहे. अनेकांचा घबराहट, भित्रीपणा, अकारण असलेल्या भीती कुठून आला ते पण माहिती नाही. येशूने तुझ्या हृदयातील भय पुऱ्या दूर काढून टाकलेला आहे. कुठे जायचं आहे तिकडे जायचं तुम्हाला आता जमणार. कोणाबरोबर बोलायचं आहे त्यांच्याशी बोलायला तुम्हाला आता जमणार. दुसऱ्या लोकांच्या हृदयातील भित्रीपणा दूर करायचा ताकद आणि ज्ञान देवाने तुम्हाला परत दिलेलं आहे. अनेक लोकांचा आर्थिक अडचण, त्या प्रश्नाला उत्तर नाही, देव आज तुमच्या जीवनामध्ये उत्तर करून देत आहे.
एक लाजाळू स्वभावातील व्यक्ती आपल्यामध्ये आहे. त्यांचा लाजाळूपणा देवाने काढून टाकलेला आहे. दावीद राजासारखे त्यांना एक नवीन उत्पत्ती देवाने बनवलेलं आहे. रोग असलेले मानसिक आजार असलेल्या तिघांना येशूने आता स्पष्ट केलेलं आहे. त्यातील एका व्यक्तीला येशू उदाहरणार्पणाचा दान देत आशीर्वाद करत आहे. कोणताचा अगदी कालच्या भागामध्ये एका साईडला असलेल्या आजारानं तिच्या वर त्या बाजूने साईडला असलेल्या एक त्रास कोणाचा तरी पोटाच्या आणि कालच्या भागामध्ये उजव्या साईडमध्ये असलेल्या त्रास येशूने पूर्णपणे कोणाचा तरी काढून टाकलेला आहे. टॉन्सिलचा त्रास असलेल्या व्यक्तीला टॉन्सिलच्या त्रासापासून येशूने सुटका देऊन आता आशीर्वाद केलेला आहे. ज्यांचा डोकं भयंकर दुखत आहे, डोळ्याच्या एका बाजूला दुखण्यात त्रास होत आहे, त्या व्यक्तीला प्रभू स्पर्श करतात. सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा सर्वांना आशीर्वाद देतो. आमेन.